इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचं. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाहीये त्या शत्रूला मला हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, कुणालाही सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. To love the pure and chaste from afar, to right the unforgivable wrong, to try when your arms are too weary. ज्यावेळेला माझे भाऊ थकलेले आहेत, माझे पाय थकले आहेत, हात थकलेले आहेत, शरीर थकलंय, त्यावेळेला मला समोर एव्हरेस्ट दिसतंय, त्यावेळेला मला माझं एक एक पाऊल त्या एव्हरेस्टच्या दिशेनं टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, तो स्टार मला गाठायचा आहे. दिस इज माय क्वेस्ट, टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हाऊ प्लेस, नो मॅटर हाऊ फार. टू फाईट for the right, without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी झगडायचं आहे, संघर्ष करायचा आहे, कुठलाही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही, कुठलाही थांबा घ्यायचा नाहीये. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. तुमच्यातला हौसला, तुमच्यातली जिद्द, तुमच्यातली इच्छाशक्ती, या गोष्टी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. त्यामुळे प्लॅन करा, हेच वय आहे प्लॅन करण्याचं. कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. To realize value of 1 year, ask the student who has failed in his exam. 1 वर्षाचं महत्व तुम्हाला ओळखायचं असेल तर वार्षिक परीक्षेत नापास झालेल्या मुलाला विचारा. 1 महिन्याचं जर तुम्हाला महत्व विचारायचं असेल, जाणून घ्यायचं असेल तर अशा आईला विचारा जिनं 8व्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला. 1 आठवड्याचं जर महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिक निघताना त्याच्या संपादकाला विचारा. 1 दिवसाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या, रोजगार करणाऱ्या कामगाराला विचारा, ज्याची घरात 6 मुलं जेवण्यासाठी वाट पाहत असतात. 1 तासाचं महत्व तुम्हाला थोड्या दिवसानं कळेल किंवा काही जणांना आताही कळलेलं असेल. आस्क द लव्हर्स हू आर वेटिंग टू मीट. 1 मिनिटाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन चुकली आहे अशा माणसाला विचारा. 1 सेकंदाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याचा नुकताच ऍक्सिडेंट चुकलाय ना, ऍक्सिडेंट मध्ये वाचलाय त्याला विचारा. आणि सगळ्यात महत्वाचं, टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 मिली सेकंद, सेकंदातल्या 10व्या भागाचं तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर आस्क द रनर हू हॅज वन सिल्वर मेडल इन ऑलिम्पिक्स. जी काही उंची मोठी माणसं गाठतात ना, ती काही एका झेपेत मिळालेली नसते. तर ज्यावेळेला त्यांचे 6 अध्यायी बरोबरचे अभ्यास करणारे झोपा काढत असतात त्यावेळेला रात्रभर तळमळून जागून अभ्यास करून ती उंची गाठण्यासाठी एक पाऊल त्यांनी पुढे टाकलेलं असतं. प्रयत्न सोडलेले नसतात. कि जब तक सफल न हो नींद की चैन त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती. की असशी जेते आताच तेते, काम हातीची सोडू नको, नव्या प्रदेशात धुंडुनी काढीन स्वप्न सुखी अळसू नको, घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुणी पांगू नको. ही कर्मभूमी आहे, तिथं नांगरून तिथं आपल्याला सोनं पिकवायचं आहे. हे तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि त्यासाठी उठा, जागे व्हा. विवेकानंदांनी सांगितल्यामुळं प्रमाणे राईज अवेक स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव्ड. आणि कामाला लागा, अभ्यासाला लागा. अशक्य कुठलीही गोष्ट नाहीये. आणि हे या वयातच, आयुष्यात जन्म एकदाच मिळतो ना. आपले राष्ट्रपती सांगतात लो एम इज अ क्राईम, कमी ध्येय ठेवणं हा गुन्हा आहे. आणि नेहमी देयर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप, उंचीवरती आपल्यासाठी जागा राखीव असते. तर मोठं ध्येय ठेवा
आणि ध्येय गाठण्यासाठी सर्व जिद्दीने प्रयत्न करा.